आई नको, मला असं रेग्युलर वापरण्यासाठी काहीतरी छोटंसं बघते मी. आणि अधिरामध्ये सुद्धा तिला काय आवडेल ते पण एक मंगळसूत्र बघूया ना आपण. अधिरा, तू बघतेस का तुला यातलं काही आवडतंय का? अगं तू घे ना. अगं तसं नाही, तू तुझ्या चॉईसने घे ना काहीतरी. नंदुताई, मला माहितीये तुझी चॉईस खूप छान आहे, सो तूच घे. हो हो, छान आहे आमच्या स्वानंदीचा चॉईस. तिच्यासाठी ना असं छोटंसं नाजूकच घे, मोठं घेऊ नकोस. आई, तिला तिच्या पसंतीचं घेऊ देशील? अधिरा प्लीज एकदा बघतेस का? अगं नंदुताई, मी स्वानंदी, आमच्या अधिराची पसंती म्हणजे सोनं नाही ग, डायमंड्स. आणि लागू बंधूंकडे तर एकदम सुंदर हिऱ्यांचे दागिने असतात. हो, पण आम्ही की नाही ते बाई, हरकत नाही, अधिराला जे आवडतं तेच घेणार होतो आम्ही तिच्यासाठी. पण मी घेणार आहे मंगळसूत्र, मला हवं तसं माझ्या चॉईसचं. आय मीन मी पे करणार आहे. ओके? पण डॉल, अगं नवऱ्याकडच्यानी घ्यायचं असतं मंगळसूत्र. मॉम, मी फायनली रोहनच्याच घरी जाणार आहे ना, सो रोहनने घेतलं काय आणि मी घेतलं काय, इट्स वन अँड द सेम. हो ना नंदुताई? अगदी बरोबर आहे, बरोबर आहे. आता ती आमची झाली ना, काय स्वानंदी? मग अधिरानं खर्च केला काय, आम्ही खर्च केला काय, एकच आहे. आपल्याच घरात येणार ना अधिरा. घे तू, घे घे घे. नाही नाही अधिरा, हा दागिना आमच्याकडून असणार. ए नाही या नंदुताई, आपलं ठरलंय ना. नाही, तुला रोहनची शपथ आहे? नाही. हे काय आहे म्हणजे? ओके, मला नवीन डिझाईन दाखवा जरा. ऐक ना स्वानंदी, अधिरा घेते तर तिला घेऊ दे ना. तू कशाला उगीच आग्रह करते तू घेते म्हणून? आपले पैसे वाचतील ना. पण तू जे म्हणतोयस, म्हणजे तू आता जे सांगतोयस त्यावरनं समजा अधिराला लग्नानंतर जुळवून घेणं कठीण गेलं तर? हे बघ, ऍडजस्टमेंट सगळ्यांना करायला लागतात. मला खात्री आहे अधिरा सुद्धा ऍडजस्टमेंट करेल, पण तिला ते अवघड गेलं. ऍडजस्टमेंट करण्यात काही प्रॉब्लेम यायला लागले तर त्यामुळे मला असं वाटतं की जरासं अंतर असेल ना तर सगळेच जण सुखी राहू शकतात असं मला वाटतं. सर, इन दॅट केस मला माझ्या आईवडिलांबरोबर राहायचा निर्णय घ्यावा लागेल. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. म्हणजे मला तर सर आवडेलच आम्ही एकत्र आणि आनंदात राहिलो, पण इन केस उद्या असं अधिराला वाटलंच तर माझ्याकडे दुसरा काहीच ऑप्शन नाही. आम्ही ना अधिराला समजण्याचा खूप प्रयत्न करू, आम्ही तिला आनंदात ठेवू, आम्ही तिला खूप कम्फर्टेबल करू. पण जर तरी सुद्धा तिला असं वाटलं की आपल्याला सेपरेट राहायचंय तर ते माझ्याकडून काही होणार नाही. आवडलं मला. मी काही तुझी परीक्षा वगैरे घेत नव्हतो, पण स्वतःच्या कुटुंबाला, आपल्या माणसांना, आपल्या आई वडिलांना प्राधान्य देणारी माणसं मला आवडतात. थँक्यू सो मच सर. तरी माझी ऑफर, सॉरी ऑफर नाही, तरी तुला भविष्यात असं कधी वाटलं की तुला आणि अधिराला वेगळं राहायचंय तर मला हक्काने सांग. ही प्रोसेस मी सोपी करू शकतो, एवढंच. नाही सर, मला असं कधीच वाटणार नाहीये. आय एम सॉरी सर, म्हणजे मी जरा जास्त बोललो असेल तर, पण जे आहे ते मी प्रॅक्टिकली बोललो. नाही रे, तू जे तुझ्या मनात होतं ना तेच बोललास. ठीक आहे सर, मी येतो. नीट जा. मल्लिका, शांत हो जरा. अगं झालं ते झालं. का शांत होऊ मी? अहो, डोळ्यासमोर माझ्या मुलीच्या आयुष्याची वाट लागते. हो गॉड मॉम, गॉड सेक, स्टॉप दिस. किती ड्रामा करशील? तुला रोहनच्या फॅमिलीमध्ये सगळं वाईटच दिसतं का ग? मग यात चांगलं दिसण्यासारखं काय? आता रोहनच्या घरच्यांनी केलेली चोरी ही पण खूप छान आहे असं म्हणू का मी आता? अगं पण जे काही झालं तो गैरसमज असू शकतो ना. आजू सांग ना. कसला गैरसमज? उघड होतं सगळं आई, उघड होतं. हिनी ना स्वतःच्या डोळ्याला झापडं लावलेली आहेत. हिला बघायचं नाहीये, समोर असलेलं बघायचं नाहीये, म्हणून दिसत नाहीये ना हिला. आणि येस, तुला जरा जास्तच दिसतं.
चुप. रोहला मी ऑलमोस्ट 2 वर्षांपासून ओळखते. मला कधी एक्सपिरियन्स नाही आला, मी कधी नाही बघितलं. तुलाच बरं सगळं असं दिसतं. हा, सगळी निगेटिव्हिटी तुलाच दिसते. You know what? Maybe you are the problem. Maybe नाही. You definitely are the problem. अधिरा बघितलं ना आई आता. चोर बोल माझ्यावर आरोप केला. केवढं मोठं दुकान आहे ते, का महागडे दुकान. सगळे माझ्याकडे असे बघत होते जसं की मीच गुन्हेगार आहे. माझी दुसऱ्याचा नजरेला नजर द्यायची हिंमत होत नव्हती. कसं बोलले मला ते. आई शांत हो बरं, नको एवढा त्रास करून घेऊ. नंदा माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. मला खरं खरं सांग, तू हे केलं नव्हतंस? किती जीवाच्या आकांतानं रडतीये आणि तुम्हाला माझ्यावर संशय येतोय. मी चोरी केली नाहीये. मी इतक्या खालच्या पातळीला नाही जाऊ शकत. मी इतकी लाचार नाहीये. मी माझ्या मुलांची शपथ खाऊन बोलतीये की मी